हा गाईस, तुम्ही बघू शकता इथं व्हीआयपी दर्शन सुद्धा लावलेलं आहे. मंदिराच्या थेट तुम्ही डाव्या साईडला बघू शकता इथं व्हीआयपी दर्शन म्हणून लावलेलं आहे इथं. व्हीआयपी दर्शन तुम्ही बोर्ड दाखवू शकता बघा, इथं व्हीआयपी दर्शन आहे. फक्त एका भक्तांना फक्त 300 रुपये आहे. व्हीआयपी दर्शन आहे, बघू शकता तुम्ही. तसे तिकडं या महानगरपालिकेचं काय बघतो इथं काय हे लावलेलं आहे तुम्ही बघू शकता. मेडिसिन वगैरे ते जे पण आहे फार्मा, मला असं वाटत आहे की फार्मा. भाऊ ये किसका है, क्या है, काय आहे म्हणजे नेमकं? कौन सा परिषद? विद्यार्थी परिषद, विद्यार्थी मतलब कौन से इससे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद। मतलब क्या शुरू होता है यहाँ पे आप? वो मेडिसिन वाटप चालू है अभी। अच्छा, इसको थोड़ा बीमारी वगैरह कुछ होता है। तर इथं फ्री मेडिसिन वाटप चालू आहे गाइस, तुम्ही बघू शकता. ज्यांना कोणाला मेडिसिन वगैरे, ज्यांना कोणाला काही गरजेचं असेल तर तुम्ही मंदिराच्या शेतपूरच्या साईडला येऊन तुम्ही मेडिसिन वगैरे घेऊ शकता गाइस तुम्ही. तसेच तुम्ही बघू शकता हे जे लाईन आहे तिथून लागू होत आहे. अजून एक तुम्हाला एक खासियत दाखवतो, थोडं पुढे या. इथून फक्त 100 रुपयाला स्पेशल दर्शन आहे. तुम्ही बघू शकता जे पण आहे तिथं स्पेशल दर्शन फक्त 100 रुपये लिहिलेलं आहे. आणि ते 100 रुपये आणि तिथे 300 रुपये असं दाखवत आहे स्पेशल दर्शनचं. तर तुम्ही बघू शकता. तसेच हे अशा प्रकारे रांग पण बघू शकता. ते मंदिराच्या तिकडं हे आहे. तसेच जर तुम्ही इकडे येत असाल तर असंच रांग बघू शकता तुम्ही. ती आहे मंदिराची शेवट. रांग बघू शकता तुम्ही. इथून जर रांग आहे, आम्ही सकाळी 7:30 वाजता आलेलो आहोत. तरी 7:30 वाजता जर बघत आहेत तर मंदिरापासून ते दुसऱ्या कमानीपर्यंत रांग चालू आहे. तसे जसे की आपण हैदराबाद मध्ये बघू शकता शिवमंदिरामध्ये रांग वगैरे किती मोठे चालू आहे बघू शकता तुम्ही. तसेच जे रांग आहे ते मंदिराचे हे आहे तुम्ही बघू शकता. तिथून जे पण रांग आहे तुम्ही रांग वगैरे बघू शकता किती हे आहे बघू शकता. तसेच तिथं भजन मंडळी सुद्धा बसलेली आहे तुम्ही बघू शकता. या एक बार आपण भजन मंडळी सुद्धा दाखवून घेऊ. आपण बघू शकता तुम्ही एवढा महाशिवरात्रीचं एवढा असं चांगल्या प्रकारे भजन करत आहेत. आणि इथं भक्तीदार आपले भक्त बसलेले आहेत, भक्ती करत आहेत बघू शकता. तसेच ओके, तसंच अजून इकडे पण येऊ शकता तुम्ही. म्हातारे कुतारे कसे बसलेले आहेत तुम्ही बघू शकता. तर महाशिवरात्रीचे तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रगतीने इकडं हे चालू आहे. तसेच मावशी पण बघा किती आनंदाने सकाळ सकाळी उठून 7 वाजता भजन वगैरे करत आहे तुम्ही बघू शकता. तसेच इकडं भजन मंडळी पण आहे, खूप चांगल्या पद्धतीने भजन वगैरे करत आहेत. शिवरात्री हे बघावं तर फक्त प्राचीन काळातील नांदेड मध्ये बघावं तर फक्त काळेश्वर येथे तुम्ही येऊन बघू शकता किती चांगल्या प्रकारे पद्धतीने इथं भजन वगैरे करत आहेत तुम्ही बघू शकता. भजन मंडळी आलेली आहे. तसे तिकडे देणगी अन्नदान आणि देणगी काउंटर सुद्धा आहे. तुम्हाला आले की उजव्या साईडला लगे देणगी अन्नदान आणि देणगी काउंटर तुम्ही बघू शकता. तसेच ज्यांना कोणाला देणगी अन्नदान व देणगी करायचं तर त्या काउंटर पाशी येऊन देणगी करू शकता तुम्ही. तसेच तुम्ही जर बघू शकता अजून तुम्ही बघा किती म्हणलं नाही बघा हे आहे शिवदर्शन बघा ना. जेल्स वगैरे असं खूप चांगलं वाटत आहे मला. सकाळ सकाळी काळेश्वरला असं वाटत आहे, खूप चांगलं वाटत आहे. सनातन संस्था आपण हे बघू शकता. सनातन संस्था हे काय आहे तर काळेश्वर येथे एक संस्था आलेली आहे. आपण सनातन संस्था तुम्ही बघू शकता गाईस. थोडं आपण जर तुम्ही पुढे आला तर बघू शकता इथं जे आहे सनातन संस्था आहे काळेश्वर येथे. नेमकं सनातन संस्था तो काही सांगू शकता का, म्हणजे संस्था म्हणजे काय? हे आध्यात्मिक संस्था आहे. अच्छा, धर्मप्रचार कार्य करते त्या संदर्भात ही संस्था आहे. नेमकं म्हणजे विद्यार्थ्यांना कशा प्रकारे लागू होते, म्हणजे विद्यार्थी संबंध आहे का, म्हणजे नेमकं कशावर रिलेटिव्ह आहे ही संस्था? हे सगळ्या संदर्भात आहे. सनातन वैदिक संस्कृती मी सगळ्या संदर्भात बोलले आहे त्याच्यात. ओके, म्हणजे मानसिक परंपरेनुसार जे पण काही सांस्कृतिक कार्यक्रम असेल जे पण असेल त्याच्यावर अवलंबून आहे. हो, सगळेच विषय आहे याच्यामध्ये समजा. म्हणजे नेमकं हे सगळे म्हणजे सगळे देवाला वर्तित आहे हो, जे पण आहे. जे आपले परंपरा जे ओम नमः शिवाय, जसं नमो भगवते वासु, म्हणजे गणपती वैदिक Almost संस्कृती, सगळे देवाला लागू होते. वैदिक संस्कृती सनातन सगळं. ओके, म्हणजे तुम्ही असं सिंपल 1-2 शब्दात सांगणार तर म्हणजे नेमकं कसं सांगणार 2 शब्दात फक्त?
म्हणजे याची जे पण फायदा आहे म्हणजे 2 शब्दात सांगा. हे म्हणजे आपली भारतीय संस्कृती काय काय नाही पुरे आम्ही ग्रंथामधून सांगतो सगळ्या समाजाला आम्ही ते सगळे ग्रंथ ठेवलेले आहे याच्यामध्ये ते सनातन धर्म का कळावं म्हणजे सनातन धर्म काय आहे ते ग्रंथातून कळते हे असं. ओके, धन्यवाद. खूप चांगलं वाटलं आम्हाला बघून, असं खूप खूप चांगलं वाटलं. धन्यवाद.